स्वागत आहे आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आपण आज या व्हिडिओमध्ये 2.8 प्लॉटिंग कंपास ट्रॅव्हर्सला आपण सुरुवात करणार आहोत। त्यामध्ये आपला मेन सिलेबसचा पॉईंट आहे मेथड ऑफ प्लॉटिंग ट्रॅव्हर्स अँड क्लोजिंग एरर, ग्राफिकल ॲडजस्टमेंट ऑफ क्लोजिंग एरर। एवढा सिलेबसचा हा पॉईंट आहे। मी तुम्हाला इथे सिलेबस दाखवतो। हा आपल्या सिलेबसचा सगळ्यात शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, मेथड ऑफ प्लॉटिंग ट्रॅव्हर्स अँड क्लोज एरर। तर चालू करूयात मित्रांनो या पॉईंटला। सर्वात पहिल्यांदा आपण या पॉईंटवरती क्वेश्चन बघूयात। फायनल एक्झाममध्ये कशा पद्धतीने क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात याच्यावरती। तर सगळ्यात फर्स्ट क्वेश्चन बघा, स्टेट द मेथड्स ऑफ प्लॉटिंग कंपास ट्रॅव्हर्स। ठीक आहे, त्याच्यानंतर डिफाईन क्लोज एरर। क्लोज एरर म्हणजे काय, त्याची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे। स्टेट द ग्राफिकल ॲडजस्टमेंट ऑफ क्लोजिंग एरर। ठीक आहे, याचं स्टेटमेंट तुम्हाला लिहायचं आहे पूर्णपणे। त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, राईट द चेक ऑफ क्लोज्ड ट्रॅव्हर्स। क्लोज्ड ट्रॅव्हर्सचा चेक कशा पद्धतीने घ्यायचा। त्याच्यानंतर व्हॉट इज मीन बाय क्लोजिंग एरर, एक्सप्लेन द ग्राफिकल मेथड ऑफ ॲडजस्टमेंट ऑफ द क्लोजिंग एरर। तुम्हाला ग्राफिकल मेथड पण एक्सप्लेन करायचे आहे मित्रांनो। तर अशा पद्धतीनं एक्झाम क्वेश्चन जे आहेत ते या पॉईंटवरती विचारले जाऊ शकतात। तर चालू करत आपण प्लॉटिंग अ कंपास ट्रॅव्हर्स। ट्रॅव्हर्स म्हणजे काय मित्रांनो, जो आपण सर्वे करतो त्याला ट्रॅव्हर्स म्हणतो। एकतर क्लोज्ड ट्रॅव्हर्स असतो किंवा ओपन ट्रॅव्हर्स असतो, हे आपण बघितलेलं आहे। त्याच्याबरोबर कंपासच्या माध्यमातून आपल्याला हा ट्रॅव्हर्स आता पूर्णपणे बनवायचा आहे। याच्या आधी आपण चेन सर्वेमध्ये चेन ट्रॅव्हर्स आपण पूर्णपणे केलेला आहे। चेन कशा पद्धतीने चेनचा उपयोग करून आपण सर्वे करतो। ठीक आहे, तर यावेळेस आपण कंपास सर्वे, यालाच कंपास सर्वे सुद्धा म्हटलं जातं। चेन सर्वे आपण ऑलरेडी बघितलेला आहे। सेम त्याच पद्धतीने आता कंपास सर्वे आपल्याला करायचा आहे आणि त्याचबरोबर तो कशा पद्धतीनं ऑन पेपर प्लॉट करायचा आहे तेही आपल्याला बघायचं आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा बघा मित्रांनो, प्लॉटिंग अ कंपास ट्रॅव्हर्समध्ये सगळ्यात फर्स्ट पॉईंट, बिफोर प्लॉटिंग अ ट्रॅव्हर्स सर्वे ऑन द ड्रॉइंग शीट इट इज advisable to draw a rough sketch on a separate paper in order to ascertain the size and shape of the plan, to know the best positions of it on drawing the sheet। तर बघा मित्रांनो, जो आपली मेन ड्रॉइंग शीट आहे त्याच्या आधी त्याच्यावरती आपल्याला जो काय आपला ट्रॅव्हर्स आहे तो काढण्यापूर्वी आपल्याला एखाद्या रफ पेजवरती रफ स्केच काढायचा आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टेशन ए इथे आहे, स्टेशन बी नंतर इथे आहे, स्टेशन सी नंतर इथे आहे, स्टेशन डी इथे आहे। फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने आपला ट्रॅव्हर्स आहे। तर आपल्याला माहिती पाहिजे की स्टेशन ए आता ह्या पेपरवरती आपल्याला बसवायचं आहे, तर स्टेशन ए इथे गेला पाहिजे, तर आपला बाकीचा हा पूर्ण ट्रॅव्हर्स अशा पद्धतीने आपला बसून जाईल। ठीक आहे, जर बाय चान्स आपला ट्रॅव्हर्स असा नसून अशा पद्धतीनं आहे, ए हा इथे आहे, बी पॉईंट इथे आहे, सी पॉईंट इथे आहे आणि डी पॉईंट इथे आहे, तर अशा केसमध्ये हा जो ए पॉईंट आहे मित्रांनो तो खाली आला पाहिजे, ए पॉईंट इथे आला पाहिजे, तरच आपला ट्रॅव्हर्स हा पूर्णपणे अशा पद्धतीनं बसून जाईल पेपरमध्ये। त्याच्यामुळे कोणतंही ट्रॅव्हर्स हा मेन ड्रॉइंगवरती ड्रॉ करायच्या अगोदर तुम्हाला एखाद्या रफ शीटमध्ये ड्रॉ करून त्याची पोझिशन, त्याचं ओरिएंटेशन कसं आहे हे तुम्हाला लक्षात घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला मेन ड्रॉइंगमध्ये तो जे काय ट्रॅव्हर्स आहे तो प्लॉट करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की ए पॉईंट कुठे गेला पाहिजे, तेव्हा आपलं पूर्णपणे जे काही ट्रॅव्हर्स आहे ते या पेजमध्ये बसेल। याच केसमध्ये जर समजा बाय चान्स मित्रांनो हा ए पॉईंट जर खाली घ्यायचा सोडून तुम्ही इथे घेतला, ठीक आहे, या पॉईंटला घेतला, तर तुमचा बी पॉईंट हा तुमच्या जे काही ड्रॉइंग आहे तुमची त्याच्या बाहेर चालला आहे बी पॉईंट। मग अशा केसमध्ये ही ड्रॉइंग शीट पूर्णपणे खराब होते। म्हणून आपल्याला पहिल्यांदा रफ पेजवरती रफ स्केच काढायचा आहे। नेक्स्ट बघा, द ऑब्झर्व्ड बेरिंग मस्ट बी करेक्टेड बिफोर प्लॉटिंग। द मोस्ट कॉमन मेथड ऑफ प्लॉटिंग ट्रॅव्हर्स आर डिस्कस्ड बिलो। जे काही बेरिंग्स आहेत मित्रांनो, जर त्या अफेक्ट असतील, म्हणजे लोकल अट्रॅक्शन असेल, त्याच्यामध्ये काहीतरी इनकरेक्शन असेल, तर ते सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला करेक्ट करून घ्यायचं आहे प्लॉटिंग करायच्या अगोदर। ठीक आहे, आणि त्याच्या मेथड्स ज्या आहेत त्या मेथड्स खाली डिस्कस केलेल्या आहेत। 2 मेथड्स आहेत। ठीक आहे, तर सगळ्यात पहिली मेथड आपण डिस्कस करूयात, बाय पॅरलल मेरिडियन थ्रू ईच स्टेशन। पॅरलल मेरिडियन म्हणजे तर आपल्याला माहितीच आहे, नॉर्थ साईड असते मेरिडियन, नॉर्थ मेरिडियन, याला पॅरलल असं नाव दिलेलं आहे। ठीक आहे, तर ही कशा पद्धतीनं मेथड्स आहे, या मेथडने आपण कशा पद्धतीनं डायग्रॅम किंवा जो काय ट्रॅव्हर्स आहे आपला तो कशा पद्धतीनं प्लॉट करतो हे बघूयात। तर फर्स्ट बघा, द पोझिशन ऑफ स्टार्टिंग पॉईंट ए इज फिक्स्ड सुटेबल ऑन द पेपर। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला ए पॉईंट हा
फिक्स करायचा आहे पेजवरती, ठीक आहे. ए पॉईंट हा फिक्स केला म्हणजेच ड्रॉ करायचा आहे स्टेशन. ए स्टेशन पॉईंट ड्रॉ केला, प्लॉट केला. त्याच्यानंतर बघा द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक मेरिडियन इज ड्रॉन थ्रू इट. बघा मित्रांनो, एकदा तुम्ही ते पॉईंट मार्क केला त्याच्यानंतर कंपासच्या साह्याने तुम्हाला याच्यावरती डायरेक्ट नॉर्थ साईड जी आहे ती तुम्हाला ड्रॉ करायची आहे मित्रांनो. तुम्हाला प्लेन टेबल सर्वेमध्ये हे सर्वे तुम्हाला करायचे आहेत प्रॅक्टिकली, तेव्हा तुम्हाला पूर्णपणे आयडिया येईल की नॉर्थ साईड ही कशी ड्रॉ करायची, कशी इंडिकेट करायची. त्यासाठी तुम्हाला कॉलेजमध्ये तुमच्या प्रॅक्टिकल सर्वेचं प्रॅक्टिकली तुम्हाला करावं लागेल. नेक्स्ट बघा द फोर बेरिंग ऑफ लाईन ए बी इज मार्क्ड विथ ॲन ऑर्डिनरी प्रोटेक्टर अँड with a scale its length is marked to fix the position of B. तर मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला प्रोटेक्टरच्या साह्याने जी काय तुमची फोर बेरिंग्स आहे, प्रोटेक्टर म्हणजे माहिती ना अशा पद्धतीचा एक तुमच्याकडे कंपासमध्ये पट्टी असते बघा, त्याच्यावरती पूर्णपणे 10, 20, 30, 80, 90 पासून ते 180 पर्यंतचा पूर्णपणे डिग्री त्याच्यावरती असते. त्याच्या साह्याने तुम्हाला फोर बेरिंग जी आहे, म्हणजेच फोर बेरिंग तुम्हाला माहिती आहे आता सर्व काही शिकवण्याची गरज नाही आहे. फोर बेरिंग 45 डिग्री अशा पद्धतीने ते तुम्हाला प्रोटेक्टर ठेवून, ठीक आहे, 90 डिग्रीला ही नॉर्थ लाईन मॅच करायची आहे. तिथून 45 पुढे म्हणजेच टोटल किती झालं 135 डिग्री या लाईनपासून तुम्हाला ड्रॉ करायचा. अशा पद्धतीने हा तुमची 45ची फोर बेरिंग झाली, ठीक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला जेव्हा हा स्टेशन बी येतो त्याच्यानंतर या लाईनला पॅरलल या लाईनला पॅरलल तुम्हाला रोलरच्या साह्यानं रोलर ही एक पट्टीचं नाव आहे जे तुम्हाला ग्राफिक्समध्ये झालं असेल आय थिंक, ठीक आहे. तर याला पॅरलल तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायची आहे. ही लाईन ड्रॉ केल्यानंतर ही लाईन ह्या ए बीला लाईनला कट करते. अदरवाईज ए पासून बी पर्यंत समजा 4 मीटर डिस्टन्स आहे, 4 मीटर डिस्टन्स आहे तर तुमची जी काय स्केल आहे ड्रॉइंगची त्या स्केलला कन्वर्ट करून तुम्हाला ए बी लाईनचं डिस्टन्स तेवढंच ठेवायचं आहे अकॉर्डिंग टू स्केल. त्याच्यानंतर त्याच्या एंडिंगला बी पॉईंट मार्क करायचा आहे. बीला अशा पद्धतीनं हॉरिझॉन्टल लाईन, या हॉरिझॉन्टल लाईनला ही हॉरिझॉन्टल लाईन आली पाहिजे. ही लाईन आणि ही लाईन दोन्ही लाईन एकमेकाला पॅरलल पाहिजे, ठीक आहे. नॉर्थची लाईन नॉर्थला पॅरलल पाहिजे आणि ईस्ट वेस्टची लाईन ही या ईस्ट वेस्टला पॅरलल पाहिजे मित्रांनो. याच्यानंतर इथं प्रोटेक्टरच्या साह्याने तुम्हाला नंतर बी टू सी, इथे ए आहे, बी आहे, इथे सी आहे मित्रांनो, ठीक आहे. सी पॉईंट आहे. बी टू सीचा जी काय फोर बेरिंग आहे ते तुम्हाला फोर बेरिंगच्या माध्यमातून तुम्हाला ही बी टू सीची लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर या नॉर्थला ही नॉर्थ लाईन पॅरलल मारायची आहे, लाईन मारायची आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोटेक्टरच्या साह्याने सी टू डीची जी काय फोर बेरिंग आहे तो अँगल घेऊन तुम्हाला त्याच्यानंतर नेक्स्ट ट्रॅव्हर्स ड्रॉ करायचा आहे. नंतर सी पासून डी पर्यंत जेवढं डिस्टन्स आहे ऑन ग्राउंड त्या पद्धतीने तुम्हाला स्केलला कन्वर्ट करून ही लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर सेम प्रोसिजर, ही अशीच पद्धतीने प्रोसिजर जी आहे ती चालत जाणार आणि अशा पद्धतीने आपण हा ट्रॅव्हर्स पूर्णपणे प्लॉट करतो. समजलं. सगळ्यात पहिल्यांदा आपण ए पॉईंट चूज करतो, त्याच्यावरती आपण मेरिडियन मार्क करतो, नॉर्थ साईड मार्क करतो. त्याच्यानंतर कंपासच्या प्रोटेक्टरच्या साह्याने आपण हे फोर बेरिंग बॅक बेरिंग आपण ऑलरेडी कंपासच्या माध्यमातून फील्डवरती घेतलेला असतो, पूर्णपणे आपल्याकडे डाटा असतो. त्या डाटाच्या साह्याने आता फक्त आपल्याला ट्रॅव्हर्स हा ड्रॉ करायचा आहे. तर कसा ट्रॅव्हर्स ड्रॉ करायचा, सगळ्यात पहिल्यांदा नॉर्थ साईड जी आहे ती पूर्णपणे मार्क करून घ्यायची मेरिडियननं, ठीक आहे, किंवा कंपासच्या साह्याने. त्याच्यानंतर फोर बेरिंगनुसार तुमचा ट्रॅव्हर्स हा नंतर चालू करायचा. त्याच्यानंतर सेम नॉर्थला ही नॉर्थ लाईन पॅरलल ड्रॉ करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट जे काय तुमचा अँगल आहे त्या अँगलप्रमाणे तुम्हाला ट्रॅव्हर्स हा ड्रॉ करायचा आहे, ठीक आहे. बाकीची प्रोसिजर सेम त्याच पद्धतीने आहे. नेक्स्ट बघा थ्रू अ पॉइंट बी अ मेरिडियन इज ड्रॉन पॅरलल टू प्रिव्हियसली ड्रॉन मेरिडियन ॲट ए and bearing BC is marked. The distance BC is set off and its length is measured with the same scale. This process is then repeated at each station until all the lines of the traverse are drawn. In case of closed traverse, the last line will end on the starting station A. Otherwise, the discrepancy is referred to as the क्लोजिंग एरर. म्हणजे बघा मित्रांनो याचा अर्थ काय, जसं आपण ही पूर्ण ड्रॉइंग जी आहे ते आपण अँगल आणि स्केल विथ स्केल काढलेली आहे, त्याच्यामुळे हा जो शेवटचा पॉईंट आहे मित्रांनो, शेवटचा पॉईंट इथे जेव्हा आपण ई स्टेशन मार्क करतो तेव्हा आपल्याला डायरेक्ट ही लाईन मार्क करायची आहे आणि याची पण फोर बेरिंग
याची फोर बेरिंग इथून इथपर्यंत ही ॲक्युरेट यायला पाहिजे. त्याचबरोबर हे जे स्केल आलेलं आहे तेवढंच लेंथ ही ग्राउंडवरती सुद्धा अवेलेबल असायला पाहिजे. जर तुमचा फॉर एक्झाम्पल हा ई पॉईंट थोडासा जास्त झालेला आहे, डिस्टन्स जास्त येत आहे किंवा कमी येत आहे, ठीक आहे, ॲक्च्युअल प्रमाणे येत नाही आहे, तर हा तुमचा एरर झाला. याला काय म्हटलं जातं? क्लोजिंग एरर म्हटलं जातं. समजा फॉर एक्झाम्पल हे डिस्टन्स हा ई पॉईंट इथे आला तरच आपला ट्रॅव्हल्स पूर्णपणे करेक्ट आहे, पण बाय चान्स ड्रॉ करताना किंवा तुमची लेंथ मेजरमेंट करताना थोडीशी चुकली किंवा स्केलमध्ये कन्व्हर्जन करताना थोडंसं चुकलं तर हा ई पॉईंट थोडासा पुढे जातो किंवा मागे येतो किंवा इकडे कुठेतरी येतो. त्याच्यामुळे हा अँगल पण चुकतो, लेंथ पण चुकते. त्याला काय म्हटलं जातं? क्लोजिंग एरर असं म्हटलं जातं मित्रांनो. समजलं? तर क्लोजिंग एरर आपल्याला पुढे हा पॉईंट आहे. क्लोजिंग एररवरती आपल्याला डिटेलमध्ये शिकायचं आहे, कशा पद्धतीने आहे कशा पद्धतीने नाही. तरी पण तुम्हाला इथे व्यवस्थितपणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण पॅरलल मेरिडियन म्हणजे काय मित्रांनो? ही नॉर्थ साईड आहे, ह्याला मेरिडियन म्हणतो आपण. याला पॅरलल ही आहे, यालाच पॅरलल ही आहे. असं सगळं पॅरलल मेरिडियन ड्रॉ करून आपण प्रोटेक्टरच्या साह्याने आपण हा ट्रॅव्हर्स पूर्णपणे कंप्लीट करतो विथ स्केल. याला आपण काय म्हटलं जातं? या मेथडला पॅरलल मेरिडियन मेथड म्हटली जाते. समजलं? याच्यानंतरची जी काय नेक्स्ट मेथड आहे इन्क्लुडेड अँगल मेथड, ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.